देवशैनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे, भाविक भक्तांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत आणि नागरिक बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक आमदार श्री देवेंद्र दादा कोठे, सोलापूर शहर, मध्य विधानसभा सोलापूर। रामकृष्ण हरी। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीकडे जाणारी वारी। मात्र या भक्तीच्या सोहळ्यात समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची माणुसकीची वारी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेने घडवून आणली। भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास म्हणजे खरी देवाची पूजा या भावनेतून आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेकडो गरजू नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन करून भक्तिमय वातावरणात झाली। विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचे वातावरण आणि सेवाभावाने भारवलेल्या वातावरणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेअबू, उद्योगपती महेश भंडारे, उद्योजक ओमप्रकाश दरक, सौ प्रांजली मोहरीकर तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसंच कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांना, झोपडपट्टी परिसरातील निराधार आजी आजोबांना तसेच रस्त्यावरील जीवन जगणाऱ्या गरजू व भिक्षेकरी बांधवांना फराळाचं वाटप करण्यात आलं। हातात फराळाचे पाकिट घेताना अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य आणि डोळ्यात लाटलेला आनंदाश्रू हेच या सेवाकार्याचे खरे समाधान होते। कुणासाठी हा फराळ केवळ अन्नाचा घास होता, तर कुणासाठी तो समाज अजूनही आपला आहे याची जाणीव करून देणारा मायेचा आधार होता। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याचं कौतुक करत आस्था रोटी बँकेकडून वर्षातील 365 दिवस गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत अन्नदान केले जाते। कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सुरू असलेली ही मानवसेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय बी ब्लॉक येथे आस्था रोटी बँकेतर्फे त्याचे विजय संचुरे आणि मित्र परिवार दररोज अन्न वाटप करत असतात। पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं फराळाचं मोठ्या प्रमाणावरती वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो, कारण सर्वश्रेष्ठ अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे। आणि अशा एकादशी असो, कुठलाही सण असो, हे विजय संचुरे आणि आस्था रोटी बँकवाले सर्व त्यांचे मित्रपरिवार हे प्रत्येक सण, प्रत्येक दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात, त्यांचे नातेवाईक येतात, त्या सर्वांच्या सेवेमध्ये घालवतात। हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनाची बाब आहे आणि त्यांच्याविषयी किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि मी एवढं सांगू इच्छितो की काही वेळ ज्या वेळेला तुम्हाला आमच्याकडून काही लागेल सहकार्य, त्याच्या सहकार्यासाठी मी सदैव तुमच्याबरोबर राहील। धन्यवाद। आपल्याकडून अशीच सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।